नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबल्ली सरांनी लिहिलेल्या रातवा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील रातवा या पक्ष्याच्या माहितीवर बेतलेला लेख आपण सोबत अभ्यासणार आहोत. मूळ लेख सरांनी कुठेही प्रकाशित केला नव्हता. या पुस्तकामध्ये मात्र तो अंतर्भूत केला आहे. शिवाय या पुस्तकालाच रातवा हेच नाव दिलं आहे. सर लिहितात, रातवा पक्षी तसा दिसायला मुळी सुंदर नाही. दिवसा तर तो दिसतही नाही. दिसण्यापेक्षा तो सांजवेळी ऐकू येतो. झुडपं आणि विरळ झाडं असलेलं माळरान या पक्ष्याचं आवडतं निवासस्थान. सध्या प्रकाशात माळरान रातव्याच्या रूपाने जणू बोलू लागतं. अगदी लहानपणापासून या पक्ष्यांच्या आवाजाने मला मोहित केलं आहे. त्याची पहिल्यांदा भेट झाली ती माळरानातच. नाय चाकूरच्या माळरानात मामा बरोबर वारुळं धुंडाळीत असताना तरवडीच्या झुडपामध्ये दडून बसलेला ठिपक्या ठिपक्यांचा भुरा पक्षी फटकन बाहेर येऊन झुडपाभोवती उडत राहिला आणि थोड्या वेळाने दुसऱ्या झुडपामध्ये गडप झाला. त्यात मी डोकावून पाहिलं. साळुंकीच्या आकाराच्या या पक्ष्याचा रंग फिकट राखी, तपकिरी, बदामी आणि पिंगट होता. त्यावर काळ्या रेषा आणि रंगबिरंगी ठिपके होते. सभोवतालच्या वातावरणाशी त्याचं असं काही रंगगोपन झालं होतं की एखादा सर्प वेटोळे घालून बसावा तसा तो पक्षी दिसत होता. बराच वेळ तो जागचा हलला नाही. अगदी नजीक गेल्यावर पावलांच्या आवाजाने तो पुन्हा उडाला. आता मात्र तो दूरवरच्या झुडपामध्ये दिसेनासा झाला. मी विचारलं, मामा, हे पाखरू कोणतं? ते होय, रातवा म्हणतात त्याला. रातच्याला उडतो. देवाने त्याला स्वर्गातून घोडा आणायला सांगितलं तर गडी रिकाम्या हाताने परत आला. म्हणून देवाने त्याला शाप दिला, जा पाखरू होऊन रातभर घोडा हाकशील. तेव्हापासून रात्री ते चुक 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 असा आवाज करीत घोडा हाकतं. सोलापुरामध्ये माळकरीण आत्याच्या रानातल्या झोपडीत कधी रात्री वस्तीला राहिलो तर त्या माळ रानातून हाच आवाज रात्रभर ऐकायला येई. आत्याला मात्र हे पाखरू मुळीच आवडत नसे. ते ओरडू लागलं की ती त्याला शिव्या देई. ती शिव्या देऊ लागली की मी तिला म्हणे, आत्या त्या पाखराला का ग शिव्या देतेस? तर ती म्हणे, अरे हे सैतानाचं पिल्लू माळरानातून घरी जाणाऱ्या वाटसरूला भूल घालून वाट चुकवतं. आत्याला रात्री झोप येत नसे. झोपडीसमोर मळलेल्या धान्याचा ढीग पडलेला असे. जवळ काजळलेला कंदील ठेवून आत्या त्या धान्याच्या राशीची पेंगत पेंगत राखण करी. परंतु या पाखराचा आवाज रात्री माझ्या सोबतीला असे. सारं माळरान मावळत्या चंद्रप्रकाशामध्ये उदास दिसे. पहाटेच्या समयी चंद्रकोर क्षितिजावर मावळल्यावर जिकडं तिकडं काही वेळ काळोख पडलेला असे. त्या काळोखातून या पाखराचा आवाज येई. मला वाटे या काळोखाला आवाज असता तर तो कसा असता? रातवा पक्ष्याच्या आवाजासारखाच तो असता. लहानपणापासून रातव्याचा तो आवाज माझ्या मनामध्ये मुरत आला आहे. या पाखराच्या आवाजाशी संबंधित असलेली देशोदेशीची नावं मातीच्या घड्याशी निगडीत आहेत. तेलंगणातील काही विशिष्ट भिक्षुकरी पायात चाळ बांधून आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन वेमण्णाची भक्तिगीतं पहाटेच्या वेळी गात असतात. त्या गाण्यांमध्ये एक लंब गोलाकार मातीच्या घड्याच्या वाद्याची साथ असते. घड्याच्या तोंडावर हाताने थाप मारली की घुमणारा आवाज निर्माण होतो. एक दिवस या माळारानावरील आत्याच्या झोपडीसमोर निजलो असता रातव्याचा आवाज येऊ लागला. तो ऐकताच माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला. रातव्याचा स्वर काहीसा त्या घड्यातून घुमत येणाऱ्या आवाजासारखाच होता. लहानपणापासून मी तो आवाज सोलापुरातील माझ्या घरी रोज पहाटे ऐकत आलो आहे. असे भिक्षुकरी दारात आले की आई त्यांना थांबवून एखादं पद म्हणायला सांगे. त्यांच्याशी तेलुगूमध्ये बोले. तेव्हा मला वाटे ते सारे बोलत नाहीत तर गात आहेत. कोइंतूरला फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना पावसाचे 4 महिने वगळता आम्ही वनाधिकारी बाकीचे 8 महिने जंगलातच अभ्यास दौऱ्यांवरती राहत असो. जंगलाच्या कडेला आमच्या राहुट्या ओळीने उभ्या केलेल्या असत.
समोर पर्वताच्या शिखरावरील मावळत्या सूर्याची किरणं हळूहळू दिसेनाशी होत आणि हळूच रातव्यांच्या समूह गायनाला सुरुवात होई. ही पाखरं संधी प्रकाशात आभाळात ओढू लागत. जिकडं तिकडं शांत वातावरण असे. हवेत उबदारपणा असायचा. वारा अजिबात नसे, पण जंगलातील झाडांची सळसळ आणि रातकिड्यांचा आवाज मात्र तेवढा येऊ लागायचा. ही पाखरं झुडपाच्या फांदींवर बसून एकमेकांना साथ घालायची. कोठून आवाज येतो याचा थांग लागत नसे. हवेमध्ये ही पाखरं उडू लागली की त्यांचा आवाज बंद होई. पंखांचा अजिबात आवाज होत नसे. मात्र झाडांच्या फांदीवर बसताच या पाखरांचा पुन्हा आवाज सुरू होई. वाटेने जात असताना कसलाही आवाज केला की हे पाखरू लगेच त्या ठिकाणी पोहोचून त्या आवाजाचा शोध घेऊ लागे. आभाळाच्या पार्श्वभूमीवर ससाण्याच्या आकारा एवढी त्याची अंधुक सावली दृगोच्चार होते. एखाद्या हुजऱ्यासारखी लहान वाघुळं त्याच्याबरोबर उडताना दिसतात. वेणीच्या काळात मादीचा अनुनय करणारा नर मध्येच टाळी वाजवावी तसा पंखांचा आवाज करतो. हळूहळू अंधाराचा मखमली पडदा पडू लागताच एखाद्या रंगभूमीवरून नट नाहीसा व्हावा तसा रातवा जंगलातून दिसेनासा होतो. आता त्याचं ओढणं थांबतं. अधूनमधून त्याचा स्वर कानावर येत राहतो. चुक 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 असा आवाज करीत करीत त्याचा हू हू या आवाजाने शेवट होतो. अनेक दिवस हा हू हू असा आवाज घुबडाचा असावा असं मला वाटे. त्याची खात्री करण्याकरिता एकदा रात्रभर या आवाजाचा मागोवा घेत जंगलात त्या पक्षाला धुंडाळीत मी भटकत होतो. इतक्यात झाडातून तो स्वर आला. तो स्वर येताच मी सर्च लाईटचा प्रकाश त्या झाडावर टाकला. लगेच 2 हिरवे पिवळे डोळे चमकले. सुरुवातीला वाटलं कुणा लहान जनावराचे डोळे असावेत, परंतु तो रातवा पक्षी होता. नेहमी पक्षी जसे फांदीवरती बसतात तसा मात्र तो बसलेला दिसत नव्हता, तर फांदीला समांतर अशा अवस्थेमध्ये तो होता. एक कोरकू बरोबर होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला, हे पाखरू झाडावर असंच बसतं. त्याला भीती वाटते की आडवं बसलं तर त्याच्या ओझ्याने फांदी तुटेल. कॅप्रिमोल्गस या त्याच्या लॅटिन नावाचा अर्थ शेळीचं दूध पिळणारा असा होतो. रातवा पक्षी शेळीचं दूध पितो हा लोकविश्वास पुरातन काळापासून प्रचलित आहे. त्याचं मूळ थेट ग्रीस देशाचा प्रसिद्ध पदार्थ सृष्टीज्ञानी अरिस्टॉटलकडे जातं. ज्या शेळीचं दूध रातवा पक्षी पिळतो ते विषारी होतं असं म्हणतात. रात्री उडणाऱ्या पाखराविषयी ज्या काही अंधश्रद्धा प्रचारात असतात त्या या पक्षाबाबतही सांगितल्या जातात. कोठीच्या घुबडासारखा रातवा देखील मृतांशी संबंधित आहे अशी एक समजूत आहे. काही ठिकाणी अशी ही समजूत आहे की मौज न होता मेलेल्या मुलांचे आत्मे रातव्याचा आश्रय घेतात. मात्र चीनी साहित्यातील कल्पना मला जास्त आवडली. ज्या प्रेमिकांचं मिलन होत नाही त्यांचे आत्मे रातव्याच्या शरीरात प्रवेश करून जगतात आणि एकमेकांना शोकाकुल स्वरामध्ये साथ घालतात. 1960 साली मी वडगाव मावळात वनाधिकारी होतो. एकदा आंदर मावळातील जंगलामध्ये रात्रीचा मुक्काम होता. गावात जेवण केलं आणि झोपायला तिथल्या देवळात गेलो. देऊळ जंगलातच होतं. आजूबाजूला जांभूळ, पिसा, अंजन, हिरडा, फणस अशा सदाहरित पर्णी वृक्षांचं दाट जंगल. जिकडं तिकडं अंधार पडलेला असला तरी आभाळातील ग्रह नक्षत्रांचा सौम्य प्रकाश जंगलावर दिसत होता. देवापुढे ठेवलेल्या पणतीचा उजेड गाभाऱ्यात पडला होता. ओसरीभोवती कमरे एवढी उंच भिंत बांधलेली. ओसरीवर पथारी पसरली. देवाचा गुरव आमच्या सोबतीला होताच. तो रातांधळा होता. मातीची एक पणती त्याने भिंतीतल्या कोनाड्यात आणून ठेवली. तिचा अंधुक प्रकाश ओसरीत पडला. दिवसभर चालून थकल्यामुळे माझ्या बरोबर आलेले वनपाल आणि वनरक्षक लवकरच झोपी गेले. बराच वेळ मी अंथरुणावर पडून होतो. दिव्यातील तेल संपत आल्यामुळे तो मंद मंद तेवत होता. जंगलातून कापू कापू असा रानपाखराचा आवाज थांबून थांबून लयबद्ध पद्धतीने येत होता.
देवळात आल्यापासून गुरव एकाच ठिकाणी भिंतीला टेकून बसला होता. शेजारी त्याची काठी आडवी ठेवली होती. आता तो देखील अंथरुणावर पडून होता. इतक्यात तो उठला आणि चालू लागला. त्याच्या हातात आता काठी नव्हती. त्याच्या चाहुलीने मला जाग आली. तरी पण त्या पाखराचा आवाज डोळे मिटून ऐकत झोपी जाण्याचा प्रयत्न मी करीत होतो. आता मात्र दिवाही विझून गेला होता. एखाद्या काजव्यासारखी विझणारी वात चमकत होती. अशा अंधारात आंधळा गुरव कोणाचीही मदत न घेता कुठे चालला हे मला कळेना. तो काय करतोय हे मी त्या अंधारातून मोठ्या कष्टाने पाहत होतो. लगेच त्याने भिंतीवरून उडी घेतली आणि सरळ पायवाटेने जंगलाच्या दिशेने तो चालू लागला. मी उठून पाहतो तो जंगलात दिसेनासाही झाला. त्या गुरवाच्या गूढ वागण्याची मला भीती वाटली. वाटलं त्याला झोपेत चालण्याची सवय तर नसेल का तो वेडा असेल. या विचारात असताना मला केव्हा तरी उत्तर रात्री झोप लागली. सकाळी उठून पाहतो तो गुरव अंथरुणात झोपला होता. सकाळी मी तिथल्या ग्यानबा नावाच्या सरपंचाजवळ गुरवाविषयी चौकशी केली. रात्रीची घटनाही सांगितली. त्यावर तो स्मित करीत म्हणाला, साहेब, हे कापू नावाचं रानपाखरू कापू 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 असा आवाज करू लागलं की हा गुरव वेड्यासारखा त्या आवाजाच्या दिशेने धावू लागतो. म्हटलं तर त्याला वेडा म्हणा. त्याचं वेड त्या पाखराच्या आवाजाशी बांधलं आहे हे मात्र नक्की. आता 2.5 तपानंतरही ती रात्र, त्या गूढ गहन जंगलातील देऊळ, मिणमिणत असणाऱ्या पणतीचा गाभाऱ्यातील मंद उजेड, आंधळा गुरव, पक्षाचा तो कापू कापू असा आवाज, गुरवाचं भिंतीवरून उडी मारून जंगलात जाणं, या साऱ्याशी संबंधित असलेला रातव्याचा कापू कापू हा आवाज मी विसरू शकलो नाही. रातव्याचा आवाज निरनिराळ्या ऋतूंमधून मी ध्वनिमुद्रित केला आहे. रातवे अंधारात दिसत नसल्याने त्यांच्यातील विविध प्रकारांची रान ओळखण फारच अवघड आहे. मात्र आवाजातील फरकावरून त्यांची ओळख पटते. या आवाजाच्या दिवसात अनेकदा माझा मुक्काम एटिया डोहाकाठच्या पालांदूर या गावी असे. सायंकाळी मी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी एटिया डोह जलाशयाकाठी जात असे. हवेत खूप गारठा असे. पाण्याकाठी आणि जंगलाच्या शेजारी तो अधिक जाणवत असे. चांदण्यात मी पाण्याकाठाने रातव्यांचा आवाज ऐकत भटकत असे. कित्येकदा ध्वनिमुद्रित फीत वाजविली की 2-4 रातवे माझ्या डोक्यावरून उडू लागत. पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर आंदोळत. समोर समुद्रासारख्या इटिया डोह जलाशयाचा विस्तृत पाण पसारा दिसे. त्यावर चांदणं पडल्यामुळे एक गूढ रम्य वातावरण तिथे नांदत असे. अशा वेळी शांततेचा एक विलक्षण असा स्रोत माझ्या मनात प्रवेश करी. कधी कधी जंगलातील अंतस्थ भागातील वनविश्रामगृहात मी फायर प्लेस समोर शेकत बसलेलो असताना मनाला हेलावून टाकणारा रातव्याचा तो आवाज ऐकू ये. रातव्याचं गाणं कसं असतं सांगू? एखादा जलप्रपात खूप उंचावरून खाली खोल आणि घुमणाऱ्या कुंडात पडावा तसं. त्या गाण्याला गंधही आहे. कसा? तर तो शांत आभाळात उंच वाढत गेलेल्या बहरलेल्या वृक्षांच्या फुलासारखा. दिवसाच्या झगझगीत प्रकाशात त्याचा आवाज क्षीण व वृक्ष वाटतो, परंतु संधी प्रकाशात मात्र तो आवाज मृदू मुलायम होऊन त्याला विलक्षण माधुर्य येतं. त्यावेळी त्याच्या आवाजाला गंध असतात तर तो द्राक्ष, बदाम आणि काळा रूख एकत्रित कुटल्यावर जसा येईल ना तसा राहिला असता. त्याचा आवाज बाहेर फेकला जातो, परंतु एकही स्वर हरवत नाही. औचितपणे तो थांबतो. तरीही आपले कान नकळत झाडाझाडाला घेरून राहिलेल्या दीर्घ आणि विरून जात असलेल्या एखाद्या प्रतिध्वनीप्रमाणे ऐकतच असतात. संधी प्रकाशात तो आनंदाने झेपावतो, संथपणे उडतो. मध्येच पंखांची फडफड ऐकू येते. हळूवार पण शांत असा तो सूर मारतो. चित्रात तो एखाद्या बेडकासारखा कुरूप वाटतो, पण प्रत्यक्ष जीवनात तो तसा कधीच नसतो. आभाळाच्या पार्श्वभूमीवर उडताना त्याच्या आकाराची सावली दिसते. एखाद्या आभोळीसारखा तो गोजीरवाणा आणि चपळ दिसतो.
एकदा कोकणात पक्ष्यांची स्थानिक नावं शोधत मी गावोगाव भटकत होतो. संधिप्रकाशात समुद्राच्या पूर्णीवरून चालत होतो. समुद्राची लयबद्ध गाज कानावर येत होती. माझ्या सोबतीला त्या गावातील एक म्हातारा कोळी होता. इतक्यात चुक 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 असा आवाज येऊ लागला. तो रातवा होता. त्याच्या गाण्याला आता लयबद्ध गाजाची साथ होती. मी माझ्या सोबत्याला विचारलं, बाबाजी, हे आवाज करते त्या पाखराचं नाव काय? रेवती म्हणतात जी त्याला. मी मनात म्हणालो, रेवती? किती सुंदर नाव. या पाखराला एखाद्या नक्षत्राचं नाव असावं, हा केवढा योगायोग. खरं म्हणजे त्याला नक्षत्राचंच नाव असायला हवं, कारण तो नक्षत्रांबरोबरच बाहेर पडतो. ती मावळली की तोही आपल्या परत निवासाकडे जातो. माझ्या अनेक पक्षी मित्रांचं म्हणणं आहे की पक्ष्यांच्या इंग्रजी नावांचे पर्याय मराठीमध्ये नाहीत. मी मात्र त्यांना म्हणतो, शोधा म्हणजे सापडेल. मित्रो, किती सुंदर लेख आहे ना. असं वाटतं की एक हळुवार गाणं सुरू आहे. या पक्ष्याच्या प्रेमात पाडणारा लेख. खरंच हा रातवा मला कसा वाटतो माहितीये? रात्र जेव्हा स्वतःलाच ऐकू लागते, आकाश काळ्या शाईमध्ये विरघळते, तेव्हा कुठेतरी न दिसणाऱ्या श्वासासारखा हा रातवा अलगद जन्म घेतो. तो पक्षी नाही, तो पक्षी नाही, फक्त तो अंधाराचा विचार आहे. रात्रीच्या कवितेतला एक विराम जिथे शांतताही बोलू लागते. त्याचे पंख जणू वेळेच्या काठावरून घसरणारी सावली. ना आवाज ना ठसा, फक्त अस्तित्वाचा एक हलकासा स्पर्श. डोळ्यात त्याच्या ताऱ्यांची राख साचलेली, आणि त्या राखेतून रात्र पुन्हा पुन्हा पेटत राहते. रातवा गातो, पण ते गाणं ऐकू येत नाही. ते उतरतं थेट मनाच्या अंधाऱ्या गुहेत, जिथे भीती आणि सौंदर्य एकाच वेळी जन्म घेतात. तो शिकवतो की अंधार म्हणजे शेवट नाही, तर तो आहे एक खोल श्वास, ज्यातून प्रकाशही कधीतरी उगवतो. हा ना मला भासत असणारा रातवा पक्षी. या पक्षावरती ना सरांनी जसं प्रेम केलं आहे ना, ते सरांनी लिहिलेल्या तरल शब्दांमधून आपल्याला भासतं, हो ना? चला तर आता मी थांबते. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा पुस्तक परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.